मार्फत या संपूर्ण लैंगिक प्रकरणाचा तपास हा अग्रक्रमाने केला जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकरणामध्ये जमिनींच्या संदर्भात जे काही गैरव्यवहार झालेले आहेत ते देखील एसआयटीच्या रडारवर आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवनिका ट्रस्ट जे आहे त्या शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून जे काही फंडिंग प्राप्त झालेलं आहे, जे काही व्यवहार झालेले आहेत त्याची देखील तपासणी जी आहे ती आता एसआयटी मार्फत सुरू आहे। आणि या व्यतिरिक्त बंधुबाबा अशोक खरातच्या संपर्कात जे काही हाय प्रोफाईल लोक होते, जे राजकीय नेते होते, त्या राजकीय नेत्यांचा या सगळ्या त्याच्या गैरकृत्यांमध्ये काही थेट सहभाग आहे का याची देखील चौकशी आणि तपासणी जी आहे ती एसआयटी मार्फत केली जाते आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल त्याच्या मुलाला एसआयटीच्या पथकानं ताब्यात घेतलेलं आहे। त्याची पत्नी मात्र या ठिकाणी फरार झालेली आहे आणि त्यामुळे आता त्याच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर काही आणखी माहिती समोर येते का याचा देखील तपास जो आहे तो एसआयटी आणि क्राईम ब्रांच मार्फत केला जातोय। त्याच्यामुळे 360 डिग्रीजमध्ये संपूर्ण भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण जे आहे ते एसआयटी मार्फत तपासलं जात आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे दररोज समोर येत आहेत। मग त्याच्या आर्थिक फसवणुकीचे विषय असो, त्यांनी जास्त संपत्ती असून IT विभागाला दिलेली खोटी माहिती असो, त्याच्या CAच्या माध्यमातून कमवलेली प्रचंड माया असो, किंवा त्यानं काही डॉक्टरांना हाताशी धरून गर्भपाताच्या गोळ्या घेणं आणि काही गर्भपात करून घेणं, अशा पद्धतीच्या या सगळ्या बाबींवर आता एसआयटीची नजर असणार आहे। आणि त्या अनुषंगानं आता एसआयटीचा संपूर्ण तपास जो आहे तो सध्या सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार असेल। मात्र आपण या ठिकाणी बघतोय की ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती ही दिवसागणिक वाढते आहे। सविस्तर माहिती पुढे घेत राहू। तुर्तास धन्यवाद या अपडेटसाठी। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाबाहेरून आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत होते। भोंदू खरातला घेऊन पोलीस आता कोर्टात पोहोचले आहेत। भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी संपत असून त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे। एसआयटी पुन्हा एकदा भोंदूबाबाची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। शेवटच्या काही तासांमध्ये अधिकाधिक माहिती काढण्यावर एसआयटीचा भर असणार आहे। वैद्यकीय तपासणी करून खरातची एसआयटी कडून चौकशी करण्यात येणार आहे। मंगळवारी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली आहे। राहत्या घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर पोलीस येणार असल्याची कुणकुण लागताच खरातची पत्नी फरार झाली आहे। तर आपण पाहतोय भोंदू खरातला घेऊन पोलीस आता कोर्टात दाखल झालेले आहेत। एसआयटी पुन्हा एकदा भोंदूचे कोठडी जी आहे पोलीस कोठडी आणखी वाढवून मागण्याची दाट शक्यता आहे। शिवाय आतापर्यंतच्या पोलीस कोठडीमध्ये जे काही समोर आलेलं आहे, जी काही माहिती भोंदू खरातकडून मिळालेली आहे ती संपूर्ण माहिती सुद्धा आज कोर्टात मांडली जाणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, आपण पाहतोय आता अगदी काही वेळातच या ठिकाणी खरातला कोर्टात हजर केलं जाईल। पुढचं कामकाज कसं असेल सविस्तर? सेजल, आपण बघतोय की भोंदूबाबा अशोक खरातला आता एसआयटीचं पथक या ठिकाणी जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये घेऊन गेलेलं आहे। त्याच्या सुनावणीला पुढच्या काही क्षणात या ठिकाणी सुरुवात होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसआयटीच्या माध्यमातून आज भोंदूबाबा अशोक खरातची पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागितली जाईल। त्याचं कारण म्हणजे त्याची पोलीस कोठडी जरी आज संपत असली तरी या संपूर्ण प्रकरणामध्ये दररोज नवीन तक्रारी दाखल होत आहेत, नवीन गुन्हे त्याच्या विरोधात दाखल होत आहेत आणि त्यामुळे टप्प्याटप्प्यानं या सगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी, त्यांचा तपास करण्यासाठी एसआयटीच्या पथकाला आणखी काही वेळ लागणार असल्याचं एसआयटीच्या पथकाचं म्हणणं असणार आहे। आणि त्यानुसार या ठिकाणी भोंदूबाबा अशोक खरातला आणखी काही पोलीस कोठडी मिळते का या प्रयत्नात एसआयटीचं पथक असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की 3 ते 4 वेगवेगळ्या विषयांवर हा संपूर्ण तपास जो आहे तो अवलंबून आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना भुरळ घालून किंवा त्यांची फसवणूक करून त्यांची लैंगिक शोषण करण्याची संपूर्ण घटना असेल, त्यासोबतच भोंदूबाबा अशोक खरातच्या माध्यमातून शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार असतील, जमिनींच्या संदर्भात त्यांनी अनेक शेतकऱ्यांची केलेली फसवणूक असेल, या सगळ्या विषयांवर भोंदूबाबा अशोक खरातची चौकशी जी आहे ती सध्या एसआयटीच्या मार्फत चालू आहे। याच्यात सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे तो म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन
समिती विरोधी कायदा जो आहे, अंधश्रद्धा विरोधी कायदा, त्या विरोधी कायद्याच्या अनुषंगाने आता SITचा तपास जो आहे तो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सातत्याने ही मागणी केली जाते की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे लोक संबंधित आहेत, जे नेते यांच्यामध्ये समोर आलेले आहेत किंवा त्यांची नावं समोर येत आहेत, त्यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घ्यावं. अंधश्रद्धा निर्मूलनचे कृष्णा चांदगुडे आहेत, त्यांनी देखील अशा संदर्भाचं पत्र दिलेलं आहे. काय मागणी असणार आहे त्याची आता चौकशी सुरू आहे. SITची तपास योग्य दिशेने चालू आहे असं आम्हाला वाटतं, परंतु त्याला पुरेसा वेळ देणं आवश्यक आहे. त्यामुळे आज भोंदूबाबाला वाढीव पोलीस कोठडी मिळणं गरजेचं आहे. न्यायालयीन कस्टडी जर मिळाली तर त्याच्यामध्ये तपासात अडचणी येऊ शकतात. आम्ही काही माहिती पोलीस प्रशासनाला दिली आहे, त्यानुसार काल आम्हाला अशी माहिती मिळाली की सदर भोंदूबाबा हा नाग काढून गुप्तधन काढून देण्यासाठी उपयोग करत होता की काय, अशी आम्हाला शंका आहे. आणि त्यामुळे असे अनेक प्रकरणं आहेत आणि अनेक नवे प्रकरण बाहेर येत आहेत. त्याच्यामुळे त्याच्या चौकशीसाठी SITला पुरेसा वेळ मिळावा अशी इच्छा आमची आहे. त्याच्यामुळे वाढीव कोठडी मिळणे अत्यंत आवश्यक आहेत, तरच या गुन्ह्यामध्ये निकालाची आपल्याला न्याय भेटेल असं मला वाटतं. कृष्णाजी, आपण बघतोय की सातत्यानं पहिल्या दिवसापासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल या प्रकरणामध्ये मागणी करते त्याच्या कोठडीची. काही वस्तू देखील तांत्रिक विद्या करण्यासाठीच्या वस्तू देखील SITनं ताब्यात घेतलेल्या आहे. त्याचा कितपत फरक पडू शकतो? SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांना आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं होतं सदर भोंदूबाबाच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी. कारण आम्हाला जी माहिती मिळाली होती त्याच्यामध्ये तो हरणाचे कस्तुरी असेल, वाघाचं कातडं असेल, कोल्ह्याचे कान असेल, अशा इतर वस्तू त्याच्यात वापरत होता. आणि पोलिसांच्या तपासामध्ये त्या वस्तू मिळाल्याचे काही वस्तू मिळाल्याचे उघड झालेले आहे. त्याच्यामुळे आमच्या दाव्याला पुष्टी मिळालेली आहे, परंतु त्याचा तपास होणं बाकी आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने काल CPना पत्र लिहिलं आहे, तो तपास होणं पण बाकी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तर आपण पाहतोय भोंदूखरातला नाशिक कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे. या ठिकाणी नाशिक कोर्टामध्ये भोंदूखरातला घेऊन SITचं पथक दाखल झालेलं आहे आणि अगदी काही वेळातच सुनावणीला देखील सुरुवात होणार आहे. या ठिकाणी आता खरातची आणखी पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता वर्तवली जाते. तर आपण पाहतोय भोंदूखरातला घेऊन पोलीस कोर्टामध्ये आता सुनावणी सुरू झालेली आहे. भोंदूखरातला घेऊन पोलीस कोर्टात दाखल झाले आणि त्यानंतर आता सुनावणी सुद्धा सुरू झाली असल्याची माहिती मिळते. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाबाहेरून सविस्तर अपडेट आपल्यापर्यंत आमचे प्रतिनिधी पोहोचवत होते. अशोक खरातचे पुन्हा एकदा आज पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे, कारण सध्या अशोक खरात संदर्भातले जे गुन्हे आहेत ते वाढतच चाललेले आहेत. अनेक महिलांची फसवणूक त्यानं केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज ही सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे.